नमस्कार. अच्छा, विचार करा, आपलं पहिलं शिक्षण नक्की कुठे झालं असेल? शाळेत? मला नाही वाटत. खरं तर आपलं शिक्षण जन्माच्या क्षणापासूनच सुरू होतं आणि ते आयुष्यभर चालतं. चला तर मग आज आपण शिक्षणाच्या याच एका अदृश्य पण खूप महत्वाच्या प्रवासाला जरा जवळून बघूया. हा प्रश्न आहे ना, दिसायला खूप साधा आहे, पण तो खूप खोलवर विचार करायला लावतो. खरं आहे ना? म्हणजे आपल्याला काय वाटतं की शिक्षण म्हणजे शाळेत सुरू झालं आणि कॉलेजमध्ये संपलं. पण थांबा, खरंच इतकंच आहे का? चला, आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया आज शिक्षणाच्या त्या प्रकारापासून जो आपल्यासोबत अगदी जन्मापासून असतो. हो, आणि गंमत म्हणजे ह्या शिक्षणासाठी कोणतीही वर्गखोली लागत नाही. का? कारण अख्खं जगच त्याची शाळा आहे. तर याला म्हणतात अनौपचारिक शिक्षण. सोप्या भाषेत सांगायचं तर नकळतपणे शिकणं. आपण यालाच अनुभव म्हणतो किंवा संस्कार म्हणतो. यासाठी ना कोणती ठरलेली वेळ असते, ना कोणती ठरलेली जागा. कारण हे शिक्षण आपल्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक बोलण्यातून सतत घडत असतं. एक मिनिट विचार करा. आपण शर्ट घालायला किंवा रांगोळी काढायला कुठे शिकलो? कोणत्या पुस्तकात वाचलं होतं का हे? नाही, अजिबात नाही. हे सगळं आपण आपल्या घरातल्यांना, आपल्या मित्रांना बघून शिकलो. आणि हेच तर आहे अनौपचारिक शिक्षणाचं खरं सामर्थ्य, जे आपल्याला नकळतपणे घडवत राहतं. या शिक्षणाची सगळ्यात मोठी खासियत काय माहितीये? त्याची सहजता. म्हणजे याचं काही प्लॅनिंग नसतं, कोणती परीक्षा नसते. आपण फक्त आपल्या कुतूहलापोटी किंवा गरजेपोटी शिकत जातो. ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि स्वयंप्रेरित प्रक्रिया आहे, जी आपल्याला सतत प्रत्येक क्षणी घडवत असते. मग ह्याची शाळा कुठे आहे? अहो, ती तर सगळीकडे आहे. आपल्या घरात, आपल्या मित्रांच्या गप्पांमध्ये, अरे अगदी आपण जो टीव्ही शो बघतो ना, त्यात सुद्धा. प्रत्येक जागा आणि प्रत्येक व्यक्ती आपली शिक्षक बनू शकते. म्हणजे हे शिक्षण खरंच सगळीकडे आहे. अच्छा, पण मग इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. जर आपण असं नैसर्गिकरित्या सगळंच शिकत असू, तर मग आपल्याला शाळा आणि कॉलेजची गरजच का पडली? या संस्था का बनवल्या गेल्या? चला, आता हेच समजून घेऊया. तर आता आपण बोलूया शिक्षणाच्या त्या प्रकाराबद्दल जो शिक्षण हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे काय? तर शाळा, कॉलेज आणि डिग्री हा एक अगदी ठरवून केलेला शिस्तबद्ध मार्ग आहे. यालाच म्हणतात औपचारिक शिक्षण. हे म्हणजे कसं, ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा एक तयार नकाशात जणू. यातला प्रत्येक टप्पा, प्रत्येक वळण हे आधीच ठरलेलं असतं. काय शिकायचं, कसं शिकायचं आणि केव्हा शिकायचं हे सगळं पक्कं असतं. कारण यामागे एक स्पष्ट ध्येय असतं. आणि याची वैशिष्ट्ये ऐकली की आपण थेट शाळेच्या वर्गात पोचतो, नाही का? तोच अभ्यासक्रम, तेच वेळापत्रक, परीक्षा, या सगळ्या गोष्टी एका मोठ्या आणि समान उद्दिष्टासाठी तयार केलेल्या असतात. आणि ते उद्दिष्ट म्हणजे काय? तर सगळ्यांना एकसारखं, प्रमाणित आणि शिस्तबद्ध ज्ञान देणं. बरं, या औपचारिक शिक्षणाचं महत्त्व फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाहीये, ते सामाजिक सुद्धा आहे. कारण याच शिक्षणामुळे आपल्या समाजाला डॉक्टर, इंजिनियर आणि असे अनेक कुशल व्यावसायिक मिळतात. आणि हे समाजाच्या प्रगतीसाठी किती गरजेचं आहे हे वेगळं सांगायला नको. पण एक गोष्ट आहे, प्रत्येकालाच हे औपचारिक शिक्षण पूर्ण करता येतं असं नाही. कधीकधी ते अर्धवट सुटतं किंवा नंतर आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्याची गरज निर्माण होते. मग अशा वेळी काय करायचं? कोणता पर्याय असतो? आणि बरोबर याच प्रश्नाचं उत्तर आहे गैर औपचारिक शिक्षण. हा एक असा लवचिक पर्याय आहे जो औपचारिक शिक्षणाची शिस्त आणि अनौपचारिक शिक्षणाची सहजता या दोन्हींना एकत्र आणतो. जरा कल्पना करा की नोकरी किंवा इतर जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करता येतंय किंवा एखादं नवीन कौशल्य शिकता येतंय. हीच ती संधी आहे जी गैर औपचारिक शिक्षण आपल्याला देतं. हे शिक्षण तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या गरजेनुसार स्वतःला बदलतं. खरं तर हे गैरौपचारिक शिक्षण एका पुलासारखं काम करतं. ते औपचारिक शिक्षणाचं ध्येय आणि अनौपचारिक शिक्षणाची लवचिकता या दोन्हींना एकत्र जोडतं. यामुळे होतं काय की ज्ञानाचा प्रवाह थांबत नाही, फक्त त्याचा मार्ग बदलतो. या शिक्षणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची फ्लेक्सिबिलिटी, म्हणजे लवचिकता आणि सुलभता. आणि यामुळेच लोकांना नवीन कौशल्य शिकायला, आपले छंद जोपासायला किंवा करिअरमध्ये प्रमोशन मिळवायला एक उत्तम संधी मिळते. आणि आजकाल तर आपल्या बोटांच्या टोकावर सगळं काही आहे. मुक्त विद्यापीठं आहेत, हजारो ऑनलाईन कोर्सेस आहेत, डिजिटल लायब्ररी आहेत. खरं सांगायचं तर या साधनांमुळे आता शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी ज्ञानाचे दरवाजे अक्षरशः उघडे झाले आहेत.
तर मग आतापर्यंत आपण शिक्षणाचे हे 3 वेगवेगळे मार्ग पाहिले. आता एक काम करूया, या तीनही मार्गांना एकत्र आणून बघूया की हे मिळून आपल्या आयुष्यभराच्या शिकण्याच्या प्रवासाचं चित्र नेमकं कसं पूर्ण करतात. चला ह्या तिन्ही प्रकारांना एकाच वेळी बघूया. बघा, एका टोकाला आहे आपलं औपचारिक शिक्षण, एकदम प्लॅन केलेलं, शाळेत कॉलेजमध्ये होणारं आणि डिग्रीसाठी. दुसऱ्या टोकाला आहे अनौपचारिक शिक्षण, अगदी उत्स्फूर्त, कुठेही घडणारं आणि रोजच्या जगण्यासाठी. आणि या दोन्हींच्या बरोबर मध्ये येतं गैरऔपचारिक शिक्षण, जे लवचिक आहे आणि आपल्याला खास कौशल्य शिकवतं. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर यापैकी कोणताही प्रकार श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, अजिबात नाही. हे तिन्ही प्रकार मिळून आपलं शिक्षण खऱ्या अर्थाने पूर्ण करतात. शाळेतलं ज्ञान, कामावरचं कौशल्य आणि घरातून मिळालेले संस्कार हे सगळं एकत्र येऊनच आपलं व्यक्तिमत्व घडतं. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आता आपल्याला शिक्षणाचे हे तिन्ही मार्ग माहीत झाले आहेत, तर आपण जाणीवपूर्वक आयुष्यभराचे विद्यार्थी कसे बनू शकतो? म्हणजे आपण आपल्या रोजच्या अनुभवांकडे, प्रत्येक नवीन संधीकडे शिकण्याच्या नजरेने बघू शकतो का? यावर नक्की विचार करा.